प्रणाम आत्मवंदन युनिक रेखी पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे उत्पत्ती एकादशी. पुण्यप्रत अशी ही उत्पत्ती एकादशी. हिची कथा श्रवण केल्यामुळे घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये दैवी स्पंदने जाणवू लागतात. चला तर मग प्रार्थना. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आपल्या भारतीय संस्कृतीत इहलोक व परलोक दोन्हीही सावरण्यासाठी शास्त्रोक्त विधीने व्रत उपवास करण्याची मोठी सुंदर व्यवस्था आहे. आज अशीच ही पुण्यप्रत उत्पत्ती एकादशी आहे. चला तर मग जाणून घेऊया तिचे महात्म्य आणि कथा. युधिष्ठिर राजाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, भगवान कार्तिक मासातील कृष्ण पक्षाच्या एकादशीची उत्पत्ती कशी झाली आणि तिचे नाव काय? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कुंती नंदन, सतयुगात मूर नामक दानव राहत होता. त्याने असा अत्याचार सुरू केला की मनुष्य त्राहिमाम पुकारू लागले आणि देवता इकडे तिकडे पळू लागले. त्याने देवलोकांवरही म्हणजे स्वर्गावरही हल्ला केला, त्यामुळे देवता इकडे तिकडे पळू लागले. शेवटी इंद्रदेवांना सोबत घेऊन सर्व देव श्री महादेवांकडे गेले आणि स्तुती करून आपले येण्याचे कारण सांगितले. तेव्हा श्री महादेव म्हणाले, देवराज, भगवान पुंडरीकाक्षाची शरण जा, म्हणजे श्री विष्णूंना तुम्ही शरण जा. इंद्र आणि देवतांची म्हणजे देवतांनी भगवान नारायणाची स्तुती केली, मूर दैत्याविषयी सांगितले. भगवान म्हणाले, देवराज, बलवानांचे बळ आत्मरूपाने मी आहे. तुम्ही कशाला घाबरता? तो दानव कसा आहे, त्याचे बळ कसे आहे आणि तो दुष्ट कोठे राहतो? इंद्र म्हणाले, देवेश्वर, ब्रह्मदेवाच्या वंशात तालजंग असुर उत्पन्न झाला होता. त्याचा पुत्र मूर इंद्रावती नगरी बनवून राहतो. त्याने समस्त देवांना परास्त करून त्यांना स्वर्गातून हाकलून लावले आहे आणि एका दुसऱ्याच इंद्राला स्वर्गाच्या सिंहासनावर बसवले आहे. अग्नी, चंद्र, सूर्य, वायू आणि वरुणही त्याने दुसरेच बनवले आहेत. भगवान देवांना सोबत घेऊन चंद्रावती नगरीत आले. तेव्हा मूर दानव मोठ्याने हसून म्हणाला, थांब थांब देवा. तेव्हा भगवंताने त्याला चांगलाच धडा शिकवला. भगवान श्री विष्णूने म्हणजे नारायणने त्याला चांगला धडा शिकवला आणि बद्रिकाश्रमात गेले. ते विशाल गुहेत योगनिद्रा करीत विश्रांती घेऊ लागले. दृष्टमूर पाठलाग करीत आला आणि त्याच गुहेत शिरला. भगवंताला झोपलेले पाहून तो खूप खुश झाला. त्याने भगवंताला मारण्याचा विचार करताच भगवंताच्या श्री अंगातून भगवतीय सत्तेचा अंश निघाला आणि पाहता पाहता तिथे दिव्य अस्त्रशस्त्रांनी सुशोभित कन्या प्रकट झाली. तिने मूर दैत्याशी युद्ध केले आणि त्याला मारून टाकले. भगवान योगनिद्रेतून उठले तेव्हा मूर दैत्याला पाहून विचार केला की इतका बलवान दैत्य जो मलाही आव्हान देण्यात मागे पुढे पाहत नव्हता, याला कुणी मारले? तेव्हा ती सुकन्या म्हणते, प्रभू, तुमच्या सत्व अंशापासून प्रकट होऊन मी ही छोटीशी सेवा केली आहे. तू कोण आहेस? श्रीनारायणने विचारले, तू कोण आहेस? प्रभू, मी एकादशी आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11व्या मनाला एकाग्र करणाऱ्या पुरुषाची ओज सत्ता, तेज सत्ता एकादशीच्या नावाने संबोधली जाते. मी तीच आहे. मी तुझा पराक्रम, साहस, हिम्मत पाहून प्रसन्न आहे. तू वर माग. त्यावेळेस एकादशी माता म्हणाली, प्रभू, तुम्ही प्रसन्न आहात तर 3 वर द्या. मी सदा सर्वदा तुमची प्रिय राहो. मी सर्व तिथीमध्ये मुख्य तिथी आणि आयुष्य व बळ वाढवणारी राहो.
जे लोक एकादशीचे व्रत करतील त्यांचे सर्व विघ्न व पाप नष्ट होत आणि त्यांना तुमची भक्ती प्रीती मिळावी, त्यांना सर्व प्रकारची सफलता मिळावी. भगवान नारायण म्हणाले, एवमस्तु. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, युधिष्ठिर असा वर मिळून महाव्रता एकादशी खूप प्रसन्न झाली. जो एकादशीचे व्रत ठेवतो आणि भगवान नारायणांचे स्मरण चिंतन करतो किंवा दुर्जनांचा संग करत नाही, दृष्टवाणी बोलत नाही व दिवसा झोपतही नाही, त्यांच्या पुण्याची बरोबरी अश्वमेध यज्ञ करणारे सुद्धा करू शकत नाही. एकादशी शुक्ल पक्षाची असो अथवा कृष्ण पक्षाची, ती समान रूपाने कल्याण करणारी आहे. एकादशी करणाऱ्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, मन संकल्प वाढतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या जीवनात श्रम, संयम, विवेक आणि प्रेम प्रकट होऊ लागते. याच्याने निराभिमानता येते, निराभिमानतेने समता येते आणि समतेने परमात्मा प्रसन्नता मिळते. जो मनुष्य प्रत्येक एकादशीच्या महात्म्याचा पाठ करतो त्याला सहस्र गोदानांच्या पुण्याचे फळ मिळते. जे भक्तिपूर्वक या महात्म्याचे श्रवण करतात ते निसंशय ब्रह्महत्यादी पातकापासून मुक्त होतात. अशी ही महान एकादशी, उत्पत्ती एकादशी जी आज आहे, तिचे श्रवण केल्यामुळे सर्व प्रकारच्या दोषातून आपली मुक्तता होते आणि आपल्याला पुण्य लागते. सर्व प्रकारचे विघ्न जीवनातील दूर होतात असा वर खुद्द नारायणांनी दिलेला आहे. अशा या एकादशीचे व्रत केल्याने एकादशीच्या दिवशी शक्यतो दीपदान केले जाते, तसेच विष्णू सहस्रनाम वाचले जाते, त्याद्वारे ध्यान साधनाही केली जाते. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया आपण एकादशीची ध्यान साधना करण्यासाठी. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये रेकीची साधना, रेकीविषयीचा प्रवास आणि ह्या रेकीला अध्यात्म हे साधार आहे. सर्वांनाच माहिती आहे अध्यात्म आणि रेकी हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळेच रेकीमध्ये अध्यात्म येतं, म्हणूनच मी हा व्हिडिओ करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. पुन्हा भेटूया.